Good morning, all. So today we will continue with the previous lecture, that is logical holding instruction versus discrete holding contacts. So what is the difference that we already learned? In case of logical holding, we will not directly use the contact of contactor to the input of PLC. We will use only the logical contact, that we already discussed. But what is the drawback of that? In case of tripping of motor due to overload, if we will not use the M1 contact, see page number 321, come back to the same point. जर आपण हा M1 कॉन्टॅक्ट वापरला नसता, व्हॉट विल हॅपन? जर मोटर ओव्हरलोडने ट्रिप झाली असेल, बिकॉज PLC, जर तुम्ही PLCला हा M1 इथे IN3ला कनेक्ट केलेला नसेल, फिगर नंबर A, जर M1 कनेक्ट केले नसेल आणि इफ ओव्हरलोड ओपन, then the motor will stop as neutral will disconnect, and if M1 is not there, PLC don't know, and then in that case the PLC supply out one instruction will remain true and your PLC will continuously give the output as there is no input to the PLC. but आपण हा इथे काय वापरलेला आहे? कॉन्टॅक्ट M1 वापरलेला आहे. सो इन दॅट केस जर हा ओव्हरलोड ट्रिप झाली, मोटर तुमची ओव्हरलोडमुळे ट्रिप झाली, हा कॉन्टॅक्टर ऑफ होईल, आणि जर कॉन्टॅक्टर ऑफ झाला तर M1 कॉन्टॅक्ट ओपन होईल, आणि M1 जर ओपन झाला तर तुमच्या PLCला कळेल आणि तुमचा होल्डिंग कॉन्टॅक्ट निघून जाईल आणि तुमचं PLCचा आउटपुट पण बंद होईल. सो दिस इज कॉल्ड डिस्क्रीट होल्डिंग, म्हणजे ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट आपण इथे यूज केला आहे. अँड दॅट इन्स्ट्रक्शन IN3, ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही आपण IN1च्या पॅरलल, म्हणजे IN1 म्हणजे IN1 हे पुश बटन जरी तुम्ही सोडून दिलं तरी IN3 या थ्रू तुमचा कॉन्टॅक्टर ऑन होईल. आणि जर IN3 फॉल्स झाली, दिस इज द एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन, आणि फॉल्स केव्हा होईल? जर मोटर बंद झाली तर IN3 विल फॉल्स अँड दिस सर्किट विल ब्रेक अँड प्रोग्राम विल स्टॉप. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ द ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट, दॅट इज कॉल्ड डिस्क्रीट कॉन्टॅक्ट or discrete holding contacts which is used input to PLC. आणि डिस्क्रीट का म्हटलं आहे? डिस्क्रीट म्हणजे इट इज ऑन अँड ऑफ, therefore it is called discrete. So this is the importance of the discrete holding contacts in case of as compared to logical holding. Now this overload contact, it is common, see 12.9.10, it is common practice to wire the overload contact in series with the contactor as shown in figure. जनरली हा कॉन्टॅक्ट आपण काय करतो? कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये ते कनेक्ट करतो. वेन द ओव्हरलोड कॉन्टॅक्ट ओपन, इट विल डीएनर्जाइज द मोटर कॉन्टॅक्टर M. The holding contact M1 also open and connected to the input module and program in PLC connected to the input and program in PLC program as IN3 will break logic. IN3 चं लॉजिक काय होणार? ब्रेक होणार, which turn off the supply out 1 where the contactor coil is connected. This type of overload only works if the holding contactor are wire. म्हणजे हे केव्हा, हे जे सर्किट आहे हे सक्सेसफुल केव्हा म्हणू आपण? वेन दिस M1 इज कनेक्टेड. जर हा M1 नसेल तर हा ओव्हरलोड कॉन्टॅक्ट आपला काही उपयोग असणार नाही. PLCचा जरी डिस्कनेक्ट झाला तरी कॉन्टॅक्टर ऑफ होईल, मोटर ऑफ होईल, पण PLC थ्रू ऑफ होणार नाही. म्हणून ते म्हटलं आहे की दिस सर्किट विल वर्क ओनली वेअर दिस टाईप ऑफ ओव्हरलोड कॉन्टॅक्ट वर्क इफ द होल्डिंग कॉन्टॅक्ट्स आर वायर्ड ॲज अन इनपुट मॉड्यूल अँड प्रोग्राम इनटू PLC. आणि जर आपण ते इनपुटला पण कनेक्ट केल्याने प्रोग्राम PLCच्या प्रोग्राममध्ये पण आपण तो IN3 जर IN1च्या पॅरल वापरला असेल तरच हे तुमचं सर्किट, म्हणजे हा ओव्हरलोड कॉन्टॅक्ट तुमचा ॲक्च्युअल वर्किंगमध्ये असेल. सो दॅट इज एक्सप्लेन हिअर. नाऊ इफ द होल्डिंग कॉन्टॅक्ट इज नॉट वायर टू इनपुट, ते जे मी तुम्हाला ते सांगितलं तेच दिलेलं आहे की इथे बघा पेज नंबर 321. इफ द होल्डिंग कॉन्टॅक्ट इज नॉट वायर टू इनपुट मॉड्यूल बट इन्स्टेड, फक्त तुम्ही लॉजिकल कॉन्टॅक्ट वापरला, इन्स्टेड द आउटपुट ॲड्रेस इज यूज फॉर लॉजिकल होल्डिंग, देन द ट्रिपिंग ऑफ ओव्हरलोड रिले विल energize द कॉन्टॅक्टर ऑफ होईल कॉईल, बट PLC प्रोग्राम लॉजिक इज नॉट ब्रोकन. म्हणजे जर आपण M1 जोडला नसेल तर ते लॉजिक ब्रेक होईल का? नाही होईल. अँड आउटपुट ॲड्रेस सप्लाय विल रिमेन ऑन अँड दिस कॅन कॉज सेफ्टी हजार्ड. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं की मोटर तुमची ऑफ झालेली आहे पण PLC बंद कंटिन्यू सप्लाय आहे, आणि मग जेव्हा तुमची मोटर ऑफ झाल्यामुळे मोटर काय होईल? कूल होईल, म्हणजे तो जो कॉन्टॅक्ट आहे बायोमेट्रिक स्ट्रिप त्या पण कूल होतील आणि तुमचा कॉन्टॅक्ट परत क्लोज होईल आणि मोटर ऑटोमॅटिक चालू होईल. सो सेफ्टी पॉईंट ऑफ इट इज डेंजरस. नाऊ आता जर तुम्ही देर इज 2 टेक्निक, एक तर तुम्ही M1 कॉन्टॅक्ट हा इनपुट म्हणून वापरा, किंवा अनदर टेक्निक इज व्हॉट, हा जो ओव्हरलोड आहे जो तुम्ही बघा फिगर नंबर
12.27च्या एमध्ये आपण काय केलं आहे की आउटच्या मोटरच्या कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये ओव्हरलोड जोडला आहे. इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन डायरेक्टली कनेक्ट दिस ओव्हरलोड ॲज इनपुट टू PLC. मग जर तुम्हाला समजा लॉजिकल होल्डिंग वापरायचं असेल, डिस्क्रिट होल्डिंग नसेल वापरायचं, म्हणजे कॉन्टॅक्टरचा जो एनो कॉन्टॅक्ट आहे जो आपण आता जस्ट डिस्कस केला तो जर तुम्हाला इनपुटमध्ये वापरायचा नसेल तर मग तुम्ही ओव्हरलोडचा कॉन्टॅक्ट इनपुटमध्ये वापरू शकता. हे या सर्किटमध्ये सांगितलेलं आहे, पेज नंबर 321 12.28. सो ओव्हरलोड बघा इथे IN3ला काय जोडले, ओव्हरलोड. सो इफ द ॲड्रेस ऑफ द आउटपुट इज यूज फॉर लॉजिक कंटिन्युटी, म्हणजे जर तुम्ही डिस्क्रिट होल्डिंगच्या ऐवजी लॉजिकल होल्डिंग वापरलं, परत बघा 12.28 PLC प्रोग्राम बघा, इथे आउटवनचीच इन्स्ट्रक्शन म्हणजे सॉफ्ट कॉन्टॅक्ट जर तुम्हाला वापरायचा असेल लॉजिकल होल्डिंगसाठी तर ॲटलिस्ट तुम्हाला मग काय करावं लागेल की रिलेचा ओव्हरलोड जो आहे तो इथे इनपुटमध्ये वापरावा लागेल आणि तो जो कॉन्टॅक्ट आहे देन दॅट कॉन्टॅक्ट इज कनेक्टेड इन सिरीज विथ दी IN2. म्हणजे यातला जर तुमचा मोटर ओव्हरलोड झाली हा IN3 जो आहे हा ओपन होईल, ही सर्किट ब्रेक होईल आणि तुमचं PLCचं सर्किट पण ब्रेक होईल. म्हणजे आयदर यू यूज दी discrete holding contact or use overload contact to input module so that your purpose will solve. So if the address of the output is used for logic continuity then the actual overload contact must be wired to an input module and reference in PLC program as shown in figure this. So जर तुम्हाला ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट वापरायचा नसेल, लॉजिकल कॉन्टॅक्टच वापरायचा होल्डिंगमध्ये, म्हणजे जसं आपलं प्रिव्हियस सर्किट होतं, तर ॲटलिस्ट तुम्ही ओव्हरलोडचा जो कॉन्टॅक्ट आहे तो मोटरच्या कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये तिथे जोडण्यापेक्षा यू कॅन डायरेक्टली कनेक्ट टू दी PLC इनपुट मॉड्यूल. सो इफ ओव्हरलोड ऑकर्ड ऑन दी मोटर सो दिस कॉन्टॅक्ट विल ब्रेक. सो IN3 विल एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन विल फॉल्स. ही एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन काय होईल, फॉल्स होईल. सप्लाय नाही का, मग ओव्हरलोड ओपन झालं तर सप्लाय नाही का, इथे काय एक्झामिन ऑन आहे, सप्लाय नाही का, नाही सप्लाय आहे का, एक्झामिन ऑन सप्लाय आहे का, तर IN3 काय सप्लाय आहे का. मग जेव्हा तुमचा ओव्हरलोड ओपन होईल तेव्हा सप्लाय आहे का, नाही. मग सप्लाय नाही म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉल झाली, हा प्रोग्राम ब्रेक झाला. PLCने आउट वन ऑफ करून टाकलं, मोटर ऑफ झाली. So your purpose will solve. So your purpose will solve either you use the discrete holding contact or overload is connected to the IN3. So this is the another way to connect the discrete contact to the PLC. So this is about the logical holding instruction versus discrete holding instruction and how to use the overload contacts actual to the input to the PLC. So this is about the logical holding, discrete holding and overload contact of PLC. So याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात, हाऊ टू यूज दी ओव्हरलोड कॉन्टॅक्ट ॲज इनपुट टू PLC अँड व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग दी युअर ओव्हरलोड कॉन्टॅक्ट टू इनपुट मॉड्यूल instead of using it is in series with the contactor. So any types of simple question may be asked on this. So with the help of this input diagram, so this is nothing but also there is in your curriculum it is given the point one contact one coil circuit. So one contact one coil म्हणजे काय, एक पुश बटन आणि एक आउटपुट, जे प्रोग्राम आपण फर्स्ट डेज बघितला 2 पुश बटनचा. देन सिलिंग सर्किट म्हणजे काय, होल्डिंग सर्किट. म्हणजे हे सर्किट ड्रॉ करा तुम्ही कुठलं, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरचं जे आपण डिस्कस केले काल ते, किंवा हे कुठलंही होल्डिंग सर्किट यू कॅन ड्रॉ इफ एक्सप्लेन ड्रॉ द प्रोग्राम फॉर सिलिंग सर्किट और होल्डिंग सर्किट ऑफ द कॉन्टॅक्टर. सो यू कॅन ड्रॉ दिस वन.